वसा. जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त राज्य कुटुंब कल्याण विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन व राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने 11 ते 18 जुलै 2026 या कालावधीत बुलढाणा जिल्ह्यात विशेष जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानाद्वारे कुटुंब नियोजन, माता बाल आरोग्य संवर्धन तसेच लोकसंख्या स्थिरीकरणाबाबत व्यापक जनजागृती करण्यात येणार आहे. या वर्षीच्या अभियानाचे घोषवाक्य 2 जन्मात अंतर, कुटुंब सखी निरंतर असे असून निरोगी माता, सुदृढ बालक आणि सशक्त कुटुंब निर्माण करण्यासाठी कुटुंब नियोजनाचा स्वीकार करण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. आधुनिक कुटुंब नियोजन साधनांचा वापर, सुरक्षित मातृत्व, बाल आरोग्य आणि कुटुंब कल्याण सेवांबाबत नागरिकांना मार्गदर्शन केले जाणार आहे. जनजागृती सप्ताहादरम्यान जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रे, आरोग्य उपकेंद्रे तसेच आयुष्यमान आरोग्य मंदिरांमध्ये समुपदेशन शिबिरे, माहिती प्रसार, गृहभेटी, लाभार्थी ओळख, निश्चित दिवस सेवा, समाज माध्यमांद्वारे जनजागृती, माहिती पत्रकांचे वितरण आणि विविध जनजागृती उपक्रम राबवण्यात येणार आहेत. तसेच महिला व पुरुष नसबंदी, तांबी, आयुसीडी, प्रसूती पश्चात तांबी, पीपी आयुसीडी, गर्भनिरोधक इंजेक्शन अंतरा, गर्भनिरोधक गोळ्या, निरोध यासह विविध आधुनिक कुटुंब नियोजन सेवांची माहिती व सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. सर्व शासकीय आरोग्य संस्थांमध्ये कुटुंब नियोजन साधनांचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील सर्व पात्र दाम्पत्यांनी आपल्या जवळच्या शासकीय आरोग्य संस्थेशी संपर्क साधून उपलब्ध असलेल्या सुरक्षित, प्रभावी व विनामूल्य कुटुंब नियोजन सेवांचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर रणजित मंडाले यांनी केले आहे. नियोजित कुटुंब, निरोगी माता आणि सुदृढ बालक हे समाजाच्या सर्वांगीण विकासाचे आधारस्तंभ असल्याचे त्यांनी सांगितले. सिटी न्यूज. सिटी न्यूज वसा, जनसेवेचा.